या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अनुश्री आणि रुचिताची जोरदार कानउघडणी केली आहे. ते बोलले, अनुश्री आणि रुचिता, तुम्हाला काय वाटतं, आम्ही सगळे मूर्ख आहोत का? बिग बॉसच्या मेकर्सला काही कळत नाही. हे कॅमेरे घरामध्ये शोसाठी लावण्यात आले आहेत. घरामध्ये 24 तास काय घडतं हे सगळं आम्ही पाहत असतो. घरातील प्रत्येक कॅमेरा बारीक बारीक गोष्टी कॅप्चर करत असतो. तर तुमच्या इतकं मूर्ख या घरात कोणीच नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही राकेश यांच्यावर कोणतेही आरोप कराल आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवू? खरं तर मला तुमच्या दोघींशी बोलायची इच्छाही नाही आहे, पण हे माझं काम आहे म्हणून मला फक्त तुमच्याशी बोलावं लागतं आहे. अनुश्री, एकतर तुम्ही स्वतः राकेश यांच्या जागेवर जाऊन झोपलात. सगळ्यांनी तुम्हाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याला जुमानला नाहीत म्हणून राकेश यांना यावं लागलं आणि याचा त्रास तुम्हाला तेव्हा झाला नाही. 2 दिवसानंतर तुम्हाला याचा मुद्दा करावासा वाटला, तेही रुचिता यांच्या सांगण्यावरून. रुचिता, तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्ही टास्कमध्ये स्वतः कशा खेळतात हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्यासाठी तर घरातील सगळ्यांनीच तुमच्याशी भांडायला पाहिजे, पण कोणीही याचा मुद्दा करत नाही. कारण घरातील सगळेच लोक तुमच्यापेक्षा जास्त मॅच्युअर आहेत. तुम्हा दोघींना मी आता शेवटचं सांगतोय, तुम्हाला जर एवढाच या घरात त्रास होत असेल ना, तर तुम्ही खुशाल हे घर सोडून जाऊ शकतात. बिग बॉसच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. या शोमध्ये येण्याचा निर्णय तुमचा होता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं भांडवल कराल आणि मोठे व्हाल. तर आम्ही राकेश यांनाही चांगलंच ओळखतो आणि तुम्हा दोघींनाही चांगलंच ओळखतो. तुम्ही दोघींनी आठवडाभर घरात जो धिंगाणा घातला आहे ना, तुम्हाला 2 मिनटंही टी व्हीवर पाहण्याची आमची इच्छा होत नाही.